नमस्कार आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत, ते म्हणजे PhD। आणि ह्या PhDमध्ये माझा पर्सनल एक्सपिरियन्स, PhD मधल्या स्टेप्स कुठल्या कुठल्या आहेत आणि नवीन AICTEचे कोणते रूल्स असतील सो दॅट अवर PhD विल फिनिश व्हेरी सून विदिन 2.5 इयर्स, हे सगळे डिटेल्स मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा। सो विदाउट फर्दर डिले लेट्स गेट स्टार्टेड टू द व्हिडिओ। पहिली गोष्ट इम्पॉर्टंट सांगते की PhD प्रोसेसमध्ये काय असते। आता ज्यावेळेला मी PhDमध्ये एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेता त्यावेळेला पहिली इम्पॉर्टंट स्टेप असते की तुम्हाला गाईड चूज करायचा असतो, तुमचा टॉपिक, तुमचं डोमेन, ह्या 3 इम्पॉर्टंट गोष्टी कंप्लीट झाला की फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट येतो तुमचा सिलेबस डिझाईन आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेबस कंप्लीशन किंवा कोर्सवर्क कंप्लीशन, त्याच्यानंतर तोपर्यंत तुमचा टॉपिक डिसाईड झालेला असतो आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या ॲक्च्युअल कामाला सुरुवात करता। तर ॲक्च्युअली ह्या प्रोसेस सगळीकडे थोड्याफार सेमच असतात, फक्त नावं थोडीफार वेगवेगळी दिलेली असतात। जसं की काही युनिव्हर्सिटीमध्ये पहिली DC मीटिंग असते, म्हणजे कमिटी मीटिंग भरते, ज्याच्यात तुमचा गाईड आणि बाकीच्या युनिव्हर्सिटीमधले 3-4 प्रोफेसर एकत्र येऊन तुमचं टॉपिक अंडरस्टँड करतात आणि ते सुटेबल आहे का PhDसाठी ते बघतात आणि त्याला अप्रुव्हल देतात, ती म्हणजे DC मीटिंग। दुसरा इम्पॉर्टंट फॅक्टर येतो की सिलेबस डिझाईन तुमचा केला जातो आणि कोर्सवर्क डिझाईन तुमचा केला जातो। तो तुम्हाला पहिला 1 ते 1.5 वर्षात तुम्हाला 10 कोर्सवर्क, जसे BTechला आपण 150 क्रेडिट किंवा काही युनिव्हर्सिटीला 167 क्रेडिट असतात, काहींना 180 असतात, तसं PhDमध्ये तुम्हाला 10 सब्जेक्ट थेरी लिहावे लागतात। काही युनिव्हर्सिटीला 7 असतात, काही 10 असतात, पण जनरली सगळीकडे 10 असतातच कोर्स, म्हणजे 10 सब्जेक्ट असतात ते तुम्हाला कंप्लीट करावे लागतात। काही युनिव्हर्सिटीमध्ये 5 पण आहेत मे बी, पण त्याच्यानंतर ते एकदा कोर्सवर्क कंप्लीट झालं की त्याच्यानंतर तुम्ही ॲक्च्युअल PhDच्या कामाला सुरुवात करता आणि त्याच्यानंतर तुमची कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हायवा होते, म्हणजे तुमचा टॉपिक तुम्हाला अंडरस्टँड झाला आहे आणि तुम्ही एखादं काम केलं आहे, एखादा पेपर पब्लिश केला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हायवा, ही तिसरी स्टेज असते PhDची। त्याच्यानंतर कोलोकियम असतो। कोलोकियम म्हणजे जेव्हा तुमचं सगळं काम कंप्लीट झालं PhDचं, जेवढे 3-4 काय ऑब्जेक्टिव्ह तुम्ही डिसाईड केलेत ते कंप्लीट झाले की कोलोकियम होतो। मग काही जणांच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याला ओरल म्हणतात, डिपेंड करतं की थोडंफार नाव चेंज असेल पण स्टेप्स त्यात असतात। नंतर कोलोकियम झाल्यानंतरची नेक्स्ट स्टेप असते सिनॉप्सिस। सिनॉप्सिसमध्ये काय असतं, या सिनॉप्सिसच्या स्टेज येता येता आपल्याला पूर्ण थेसिस लिहावं लागतं। तुमचे 3 मिनिमम पब्लिकेशन Q1 Q2 जर्नलमध्ये पब्लिश व्हायला लागतात आणि त्याच्यानंतर ते अप्रुव्हल मिळालं की तुम्ही त्या स्टेजला जाता सिनॉप्सिसच्या, ज्याच्यामध्ये तुमचं थेसिस रायटिंग पण कंप्लीट झालेलं असतं। आणि वन्स द सिनॉप्सिस गेट्स ओव्हर, फायनल व्हायवा तुमचं मग थिसिस आउट ऑफ इंडिया आणि इंडियन ऑथर अशा 2 ठिकाणी तुमचं थिसिस लाईन बाय लाईन चेक केलं जातं। जर त्याच्यात काही रिव्हिजन वाटला त्या रिव्ह्यूवरला तर ते तुम्हाला परत पाठवतात, तुम्हाला त्या गोष्टी ॲडिशनल कराव्या लागतात आणि परत रिसेंड करतात। त्यांचं अप्रुव्हल मिळाल्यानंतर फायनल व्हायवा होते। तर हा सगळा प्रोसेस असतो PhDचा। तर बऱ्याचदा PhDची प्रोसेस खूप जास्त टीडियस आणि लेंदी वाटते, कारण खूप सारे फॅक्टर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात। आता बऱ्याचदा काय होतं, तुमचं गाईड पण एखाद्या युनिव्हर्सिटीचा प्रिन्सिपल, HOD, डायरेक्टर असं आपण शक्यतो असे चूज करतो जे अकॅडमिक त्यांचं वर्क आहे किंवा अकॅडमिक त्यांचं प्रोफेशन जे डिसाईड होतं की किती प्रोजेक्ट केले आहेत किंवा कुठल्या कमिटीचा मेंबर आहे किंवा कुठले टेक्निकल काम केलं, हे सगळं प्रोफाईल आपण बघूनच, किती पेटंट केलेत हे सगळं बघून आपण गाईड चूज करतो। आता ज्यावेळेला त्यांचं टेक्निकल प्रोफाईल स्ट्रॉंग असतं तसा तो माणूस त्या युनिव्हर्सिटीचा, त्या कॉलेजचा एक डीन किंवा डायरेक्टर ह्या लेवलचा असतो, त्यामुळे त्याच्याकडे ऑलरेडी वेळेची कमी असते। आणि PhD ही अशी गोष्ट आहे की गाईड आणि तुम्ही दोघांचे इक्वल एफर्ट्स ज्यावेळेला येतात त्यावेळेला त्या गोष्टी फास्ट होतात। मग जरी एकाकडून डिले झाला दोघांपैकी तर मग PhD ती रखडतच गेलेली असते। तर आजच्या करंट सिनेरिओचा विचार करता, जसं की AI आलं किंवा तुमचं ऑटोमेशनचं फार फास्ट सगळ्या गोष्टी होत आहेत, त्या गोष्टी लक्षात घेता AICTEनं ह्या गोष्टी विचार करायला सुरुवात केली की ही PhDची जी ड्युरेशन आहे ती मिनिमम 5 वर्ष म्हणतात, ते कधी कधी लोकांना 10 वर्ष पण लागतात, काही जणांचे 7 वर्ष लागतात, काही जणांचे 4 वर्ष लागतात, बट मिनिमम त्यांचा पिरियड 4 to 5 years असा होता। तर हे AICTE लक्षात आलं की कुठंतरी हे कमी झालं पाहिजे, त्याच्यावर त्यांनी विचार करायला सुरुवात केली। तर व्हाईस चान्सलर आहेत वेणुगोपाल बेंगलोर युनिव्हर्सिटीचे, त्यांनी हे डिस्कशन ॲक्च्युली स्टार्ट केलं आणि त्यांनी आता मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनला ह्या गोष्टी डिस्कस करतील आणि कदाचित त्याला अप्रुव्हल पण मिळेल। म्हणजे पूर्ण आपली PhD जी 5 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष लागतात ते कदाचित आपल्याला 2.5 म्हणजे 2.5 वर्षातच कंप्लीट होईल। आता ह्याच्यामध्ये पण 3 मेजर फॅक्टर आहेत, एक आहे UGC, दुसरं आहे CSIR आणि तिसरं म्हणजे AICTE। जनरली UGC जे आहे ते तुमच्या लँग्वेजेस किंवा
नॉर्मल BA BCom BSc करून पण जे PhD करतात त्यांच्यासाठीचे डिसिजन घेत असतं. आणि CSIR जे आहे ते मेनली सायन्स रिलेटेड ज्या PhD करतात, म्हणजे फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, जिओलॉजी, बायोलॉजी, त्याच्या रिलेटेड जे काय असतील PhD, तर त्यांच्या रिलेटेड डिसिजन UGC घेत असतं. आणि टेक्निकल PhD जे आहेत, म्हणजे इंजिनिअरिंग रिलेटेड असेल ह्या किंवा मेडिकल रिलेटेड असेल, ह्या सगळ्यांचे डिसिजन AICTE घेत असतं. तर असे 3 मेजर फॅक्टर आहेत, हे तुम्हाला माहिती असू दे. तर AICTEच्या थ्रू आपल्याला पॉसिबिलिटी आहे जास्त की युअर PhD विल फिनिश विदिन 2.5 years. AICTEचा लॉंग फॉर्म आहे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. तर AICTEच आपले सगळे डिसिजन टेक्निकल PhDची घेत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी 2025 मध्ये अप्रूव्ह होतील मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन थ्रू. आणि ही खूप आनंदाची बातमी आहे की PhD आपल्याला 2.5 म्हणजे 2.5 वर्षातच कम्प्लीट होण्यासाठी युनिव्हर्सिटी किंवा AICTE आपल्याला प्रमोट करतात. त्याच्यात मेन क्रायटेरिया कोणते कोणते आहेत? तुम्हाला जर PhD 2.5 वर्षात कंप्लीट करत असेल तर ह्या 2.5 वर्षामध्ये तुमचं Q1 हे एक फॅक्टर आहे. Q1, Q2, Q3, Q4 4 प्रकारचे जर्नल असतात. तर जर तुम्ही Q1 टाईपच्या जर्नलमध्ये पब्लिश करू शकला पेपर, तर तुमची PhD फास्ट प्रोसेस व्हायला हेल्प होईल. त्याच्यानंतर दुसरं पहिलं पब्लिकेशन तुमचं Q1 मध्ये असायला पाहिजे किंवा एक कोणतं तरी पब्लिकेशन Q1 जर्नलमध्ये असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतरची जी पब्लिकेशन्स असतील ते तुमची स्कोपस इंडेक्समध्ये असली पाहिजेत. तर हा त्यांचा मिनिमम क्रायटेरिया असेल. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन आवडल्यास तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. नंतर पुढच्या आठवड्यात भेटूया एक नवीन इन्फॉर्मेशन घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.